नमस्कार. माझं नाव सोनालिका जाधव. माझं एम ए सायकॉलॉजी झालेलं आहे, डी एड झालेलं आहे आणि MJ झालेलं आहे. मला मानसशास्त्रातलं मानसिक आरोग्य या विषयावर थोडंसं बोलायचं आहे. पहिल्यांदा आपण आरोग्य म्हणजे काय हे समजून घेऊया. तर आरोग्य हे संकुचित नाही आहे, त्याची व्याख्या ही व्यापक आहे. शास्त्रीय भाषेत तर त्याला विचार, भावना आणि वर्तन यांचा समतोल म्हणजे आरोग्य असं म्हणतात. तर एका सोप्या भाषेमध्ये बघायला गेलं तर शारीरिक, मानसिक, सामाजिक आरोग्य म्हणजे आरोग्य आहे. ते 5 पातळ्यांवर देखील काम करतं. पुढं आर्थिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य देखील जोडलं जातं. पण सर्वाधिक महत्त्वाचं जे आहे ते आहे मानसिक आरोग्य. बघा, मानसिक आरोग्याचे खूप फायदे आहेत आणि मानसिक आरोग्य नसण्याचे खूप तोटे आहेत. ते आपल्याला माहीतच आहेत, किंवा माहीत जरी नसले तरी आपण ते माहीत करणं फार गरजेचं आहे. आपल्याला खूप वेळा लक्षात येत नाही की मला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो आहे, पण तो का होतो आहे? माझ्या पोटात दुखतं आहे, माझं डोकं दुखतं आहे, माझे हातपाय, माझे स्नायू दुखतं आहे, मायग्रेनचा त्रास होतो, मस्तकावर संवेदनशीलता होते. या पद्धतीचे जे आजार आहेत ते आजार कशामुळे होतात? हे शारीरिक आजार देखील आपल्याला मानसिक काहीतरी त्रास आहे, मानसिक कुठला तरी विकार आहे, कुठला तरी स्ट्रेस आहे, कुठला तरी तणाव आहे, डिप्रेशन आहे, त्या सगळ्यांचं जे लक्षण आहे ते शारीरिक लक्षणामध्ये येतं. म्हणजे शारीरिक आजारांचे, कितीतरी अशा शारीरिक आजारांचं मूळ हे मानसिक आरोग्याचा अभाव असणं आहे. म्हणजे आपल्या मानसिक गोष्टीमध्ये त्याचं कारण लपलेलं आहे. आपल्याला खूप लोकांना, सर्वसामान्य जे नॉलेज घेत नाही आहेत किंवा ज्यांना ज्याचं माहिती नाही आहे, वाचन कमी आहे किंवा जनरल नॉलेज कमी आहे, त्या लोकांना माहीत नाही आहे की आपल्या विविध प्रकारच्या शारीरिक रोगांचं लक्षण देखील मानसिक अनारोग्यातच आहे. मानसिक अनारोग्य म्हणजे काय? तर आपल्याला सतत कुठल्या तरी भीतीखाली वावरणं, सतत कुठल्या तरी टेन्शनखाली वावरणं. बघा, टेन्शनमुळे आपण चिडचिड करतो, आपल्या कामात लक्ष लागत नाही, एकाग्रता होत नाही. जर जास्त टेन्शन असेल, तणाव असेल तर आपल्याला झोप लागत नाही, आणि झोप नसेल तर त्याचे पुन्हा मानसिक परिणाम होतात. म्हणजे मानसिकतेचे शारीरिकवर परिणाम होतात आणि शारीरिकतेचे मानसिकतेवर परिणाम होतात. हा एक प्रकारचा बॅलन्स आहे. त्यामुळं मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्य जपणं देखील गरजेचं आहे. कारण आपण असं म्हणतो की हेल्थ इज वेल्थ, जान है तो जहान है. हे का म्हणतो आपण? जर आपण जिवंतच नसलो, आपलं आयुष्यच नसलं असतं, तर आपण मानसिक आरोग्याकडे तरी कसं लक्ष देणार? त्याच्यामुळे शारीरिक आरोग्याचं पण तितकंच महत्त्व आहे, हे पण समजून घ्यायला हवं. एखाद्या वेळेस आपल्याला एखादी दाढदुखी असेल, पोटात दुखत असेल, तर आपण कितीही खुश राहायचा प्रयत्न करू दे, कितीही तुमचं परफॉर्मन्स चांगला असू दे, तुम्ही तो करू शकत नाही. तुमच्या कामामध्ये तुम्ही लक्ष देऊ शकत नाही. त्यामुळे शारीरिक आरोग्य जपण्यासाठी पण मानसिक आरोग्य जपणं आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी शारीरिक आरोग्य जपणं, हे दोन्ही देखील तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, मानसिक आरोग्य जपण्यासाठी लोक असं सांगतात की सकाळी उठून तुम्ही व्यायाम करा, प्राणायाम करा, ध्यानधारणा करा, मेडिटेशन करा, फिरायला जा, सकस आहार घ्या, त्यानंतर विविध प्रकारचे छंद जोपासा, आपल्या भावनांवर नियंत्रण करायला शिका, त्याचं नियमन करायला शिका, भावनिक बुद्धिमत्तेचं ज्ञान घ्या. कारण ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या फक्त शारीरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक आरोग्यावर देखील होतो. आपलं मेंटल हेल्थ सुंदर होतं, त्यासोबत आपले शारीरिक देखील आजार वगैरे सर्व नष्ट होतात. त्यामुळे दोन्हींचा समतोल साधून आपल्याला पुढे यायचं आहे. बघा, मानसिक आरोग्य जर चांगलं नसेल ना, तर तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, पोलीस व्हा, शिक्षक व्हा, क्लास 1 व्हा, कुणीही व्हा, पण तिथं तुम्ही तुमचं मानसिक आरोग्य ठीक नसेल तर तुम्हाला व्यवस्थित 100% तुमचं काम व्यवस्थित तुम्हाला करता येत नाही. किंवा जरी तुम्ही करायचा प्रयत्न केलात तरी तुमचं टोटली तुमच्या ज्या सर्व क्षमता आहेत त्या सर्व क्षमतांचा तुम्ही वापर व्यवस्थित करू शकत नाही. तुम्ही अर्धवटपणे काम करता, अर्धवटपणे जगता. तुम्ही जास्तीत जास्त काम करू शकत असता, परंतु तुम्ही थोडंच काम करता. तुम्ही 10 फायली तुम्ही कवर करू शकता, तर आज 2च करणार, कारण मला खूप टेन्शन आहे, मला तणाव आहे, घरातलं चिंता आहे, मला डिप्रेशन आहे.
तुम्ही काहीतरी बनल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, म्हणजे तुमची मानसिकता सुधारती हे मान्य आहे. परंतु तुम्ही ते बनल्यानंतर जर तिथल्या समस्या, त्या क्षेत्रातले प्रॉब्लेम्स ते तुम्ही सॉल्व करताना पुन्हा तुमची मानसिकता जर बिघडली तर पुन्हा तुमचा परफॉर्मन्स कमी होतो. मग हे बिघडू नये त्यासाठी आपला एखाद्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक, वास्तववादी आणि विवेकी असायला पाहिजे. त्यासाठी आपण तार्किकतेने विचार करायला सुरुवात करायला पाहिजे. आपण समोरच्या व्यक्तींना, सहकाऱ्यांना कसं हँडल करायचं, त्यांच्याशी कसं बोलायचं, आपलं कम्युनिकेशन स्किल कसं पाहिजे, आपल्यातल्या कमतरता त्यांवर काम करून त्याची सुधारणा करायला पाहिजे. आपल्यामध्ये काय कमी आहे, आपल्याला आणखी किती पुस्तकांचं वाचन करायला हवं, आणखी किती नॉलेज घ्यायला हवं, आपण एकमेकांकडून पण शिकायला हवं, नम्रतेनं, प्रेमानं एकमेकांशी बोलायला हवं, एकजुटीने आपण काम करायला हवं. शिवरायांनी जसं मावळ्यांचं सहकार्य घेऊन स्वराज्य पुढं नेलं, त्यांना कितीतरी लोकांची साथ होती. तानाजी मालुसरे, दादोजी कोंडदेव, बहिर्जी नाईक, असे एकापेक्षा एक ज्याची नावंसुद्धा आपण किती घेईल तेवढे कमी आहेत. अशा लोकांनी मदत केली म्हणून स्वराज्य उभं राहिलं. मग त्याच्यामुळे आपण अशा अनेक लोकांचं सहकार्य घ्यायला पाहिजे आणि ते घेण्यासाठी आपला दृष्टिकोन हा सकारात्मक हवा, चांगुलपणावर आपला विश्वास हवा, आपल्यामध्ये काही कमी आहे ते सुधारायचं आहे ह्याची वृत्ती हवी आणि माझ्या ज्या क्षमता आहे त्यांचा विकास करायचा आहे ही भावना हवी. तरच आपलं मानसिक आरोग्य सुधारणार आहे. आपल्याकडे संयम देखील असायला पाहिजे. आपल्याकडे भावनांची तीव्रता कमी करण्याची, भावनांची जबाबदारी घ्यायची वृत्ती असायला हवी. आपल्या भावना अधिक असू शकतात, जास्त देखील असू शकतात, आपण खूप संवेदनशील देखील असू शकतो, पण ती कमी करायचा प्रयत्न करायला हवा. आणि जर नसेल होत असेल तर त्या सर्व भावनांची जबाबदारी आपण घ्यायला हवी. समोरच्याचा गुणदोषांसकट स्वीकार करायला हवा, त्यांना समजावता यायला हवं, स्वतःला समजावता यायला हवं, स्वतःचा देखील स्वीकार करता यायला हवा, भावनिक बुद्धिमत्तेचं ज्ञान घेता यायला हवं. हे सर्व केल्यानंतर आपलं मानसिक आरोग्य सुधारणार आहे. जर आपलं मानसिक आरोग्य चांगलं नसेल तर आपलं लग्न करा, आपल्याला अभ्यासात मदत करा, करिअरमध्ये मदत करा, परंतु आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही किंवा आपल्या पूर्णपणे आपण आपल्या क्षमतांचा वापर करू शकणार नाही. पण त्याऐवजी जर एखाद्याचं मानसिक आरोग्यच खूप सुंदर असेल, त्याला काहीसुद्धा देऊ नका, तो एकटा असू दे जीवनामध्ये पण तो सुखी असतो. मानसिक आरोग्यामध्ये एकटे असलेले असे कितीतरी लोक आहेत ज्यांच्यावर कितीतरी अशा घटना घडलेल्या आहेत, पण मानसिक आरोग्य चांगलं आहे, घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे, तर ते खूप पुढे गेलेले आहेत. तुम्हाला सिंधुताई सपकाळ माहीत असेल, लक्ष्मी अग्रवाल माहिती असेल, किंवा एकटे असलेले जे खूप क्षेत्रामध्ये पुढे गेले, देशाचं नाव कमावले, ते पंतप्रधान पदावर पोहोचलेले आहेत. अटल बिहारी वाजपेयी आहेत, नरेंद्र मोदी आहेत, पुन्हा आत्मवास्तवीकरणच्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेले श्री श्री रविशंकर आहेत. एकटे आहेत परंतु त्यांचं आयुष्य खूप सुंदर आहे, कारण त्यांचं मानसिक आरोग्य इतकं सुंदर आहे की ते मानसिक आरोग्य व्याख्येच्या पण खूप पलीकडे गेलेले आहेत. आणि अशा आजूबाजूला पण असे कितीतरी लोक दिसतील तुम्हाला जे छोटे छोटे आहेत, सर्वसामान्य आहेत, परंतु त्यांचं मानसिक आरोग्य खूप सुंदर असल्यामुळं त्यांचं आयुष्य सुंदर आहे. ते साधारण वडापाव विकायचं काम करतात, भाजीवाले आहेत, रिक्षावाले आहेत, ते खूप सुखी असतात, खूप आनंदी असतात. आणि त्याच्याऐवजी आपण ऑफिसर असतो, अधिकारी असतो, डॉक्टर, इंजिनियर असतो, टीचर असतो, परंतु आपण सतत कुठल्या तरी तणावाखाली वावरत असतो. आपल्याला व्यवस्थित झोप लागत नाही, पण ते शांत झोपी जातात. शेतकरी बघा, दिवसभर शेतामध्ये राबतो आणि शांत ज्याला झोप लागते त्याचं मानसिक आरोग्य खूप चांगलं असतं. आपल्याला झोप ही सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे जीवनातली. झोप म्हणजे सुद्धा एक प्रकारचा खजिना असल्यासारखाच आहे. बघा, मानसशास्त्रज्ञांनी झोपेवर सुद्धा संशोधन केले की काही लोकांना त्यांनी झोप दिलीच नाही आणि काही लोकांना व्यवस्थित झोप दिली तर त्याचे किती दुष्परिणाम झाले. अक्षरशः सुरुवातीला एकाग्रता नष्ट होण्यापासून, चिडचिड वाढण्यापासून, काम न होण्यापासून हळूहळू ते पेशंट बनले आणि स्किझोफ्रेनिया या विकाराकडे गेले असं त्यांना आढळून आलं. झोप नसेल तर एवढे त्याचे दुष्परिणाम होतात. आणि ज्यांची झोप आहे त्यांचा कामातला परफॉर्मन्स सुधारला, ते आनंदी आयुष्य जगले. मग झोप येण्यासाठी चिंता, तणाव, डिप्रेशन कमी करणं गरजेचं आहे. आणि हे कमी करण्यासाठी आपलं मानसिक आरोग्य जपणं गरजेचं आहे. आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी आपल्या विचारातला नकारात्मकपणा, अवास्तववादीपणा दूर करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण विवेकाने विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे बघा. खूप मागं जायला गेलं तर मानसिक आरोग्याचे खूप फायदे आहेत.
आणि मानसिक आरोग्य नसण्याचे खूप तोटे आहेत. हे मानसिक आरोग्य मिळवण्यासाठीच आपण विविध पुस्तकांचं वाचन करणं, इंटरनेटवरून नॉलेज घेणं, विविध लोकांच्या अनुभवातलं जे सार आहे, जे शहाणपण आहे त्याच्यातलं नॉलेज घेणं, आपली भावनिक बुद्धिमत्ता वाढवणं हे फार गरजेचं आहे. आध्यात्मिक जे मॉरल मोटिवेशनल व्हिडिओज आहेत ते ऐकणं, आध्यात्मिक व्हिडिओज देखील आहेत ते देखील ऐकणं, प्रवचनाला जाणं, विविध आध्यात्मिक संस्था आजूबाजूला आहेत, आर्ट ऑफ लिव्हिंगपासून, हॅप्पी थॉट्सपासून, पुन्हा BK शिवानी यांचं आहे, पुन्हा बैठकीचं आहे. अशा कितीतरी आध्यात्मिक गोष्टी आहेत की त्याच्यातून पण आपलं मानसिक आरोग्य सुधारू शकतं. विविध पुस्तकं आहेत, थेरपीजचे पुस्तकं आहेत, अल्बर्ट एलिसची पुस्तकं आहेत, बिहेवियर थेरपी, REBT, कॉग्निशन, ह्युमॅनिस्टिक, जगण्याचा अर्थ, अशा कितीतरी पुस्तकांचं नॉलेज आपण त्याच्यातनं ते घेऊ शकतो, मानसिक आरोग्य आपलं सुधारू शकतो. परंतु इतकं सगळं करून देखील जर आपलं मानसिक आरोग्य सुधारत नसेल तर प्रत्येकाने प्रोफेशनल लोकांचा सल्ला घ्यायला हवा. प्रोफेशनल लोक म्हणजे सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट. बघा, सायकॅट्रिस्ट लोक हे औषध गोळ्या देतात आणि सायकोलॉजिस्ट हे थेरपीज देतात. आपण असं म्हणतो की अरे बापरे, मी सायकॅट्रिस्टकडे जाणार, मी वेडा आहे का, अरे सायकोलॉजिस्ट मला सल्ला देणार, मी काय एवढा कमी आहे का. आपण आपला इगोमध्ये आणतो किंवा आपण स्वतःला कमीपणा समजतो. हे माझं काहीतरी कमीपणाचं लक्षण असं नाही आहे, तर आपण सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्टकडे जाणं हे स्ट्रेंथचं लक्षण आहे. म्हणजे तुम्ही सामर्थ्यवान आहे, तुम्हाला बाहेर पडायचं आहे, तुम्हाला चांगलं आयुष्य जगायचं आहे. म्हणजे तुम्ही इतर लोकांपेक्षा उलट जास्त सामर्थ्यवान आहेत, कारण तुम्हाला स्वतःमध्ये बदल करायचा आहे. आणि ज्या व्यक्तीने स्वतःमध्ये बदल करायचं ठरवलं आहे त्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य पण सुधारतं आणि परिणामी त्याचं आयुष्य पण खूप सुंदर होऊन जातं. बघा, आपण असं म्हणतो की मला BPची गोळी आहे, शुगरची गोळी आहे, ते आपण नॉर्मलपणे बोलतो. परंतु मानसिक आरोग्याच्या गोळ्या घेत असेल तर आपण त्याचा बाऊ करतो. अरे मानसिक आरोग्याच्या गोळ्या देखील त्याचप्रमाणे आहेत, त्याचा देखील आपल्या आयुष्यामध्ये उपयोग होणार आहे, उलटं ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासोबतच आपण थेरपी देखील घ्यायला हवं. आणि या थेरपी आपण विविध पुस्तकांच्या वाचनातून, व्हिडिओजच्या ऐकण्यातून देखील घेऊ शकतो. परंतु जर प्रोफेशनलचा सल्ला घेतला आणि त्याच्यासोबतच तुमचं देखील नॉलेज वाढवलं, तुमचं कॉग्निशन वाढवलं तर जास्त फायदा होऊ शकतो. असं म्हणतात की क्रोसिनची गोळी ताप कमी करते, पण आरोग्य वाढवायचं काम आपल्याला करावं लागतं सकस आहार घेऊन. मग आपण त्या गोळ्या घेऊन आपलं ताप कमी करायचा, म्हणजे आपलं टेन्शन असेल, आपलं डिप्रेशन असेल, आपला स्ट्रेस असेल, हा कमी करायचा आणि आरोग्य वाढवण्यासाठी सायकोलॉजिस्टकडे जायचं किंवा थेरपिस्टकडे जायचं की जे थेरपी देतात. थेरपीमध्ये आपल्याला कसं जगायचं, घटनेकडे कशा दृष्टिकोनातून पाहायचं ते शिकवलं जातं, ते घटवलं जातं. आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे स्वाध्यायच असतात, त्याचा आपल्याला सराव करावा लागतो. आणि या थेरपीज करताना तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगवेगळ्या पुस्तकांचं वाचन देखील करू शकता. किंवा जर तुम्ही तेवढे सुज्ञ असाल तर तुम्ही स्वतः देखील नॉलेज घेऊन तुमचं वाढवू शकता, त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करू शकता. आणि असं म्हणतात की थेरपीज द्या किंवा काहीही करा, स्वतः जर बाहेर पडायची जर आपली क्षमता असेल किंवा आपली भावना असेल, आपल्याला मला स्वतःला ह्याच्यातून बाहेर पडायचं अशी वृत्ती असेल तर आपण लवकर बाहेर पडतो. म्हणून स्वतः देखील अभ्यास करा आणि थेरपिस्टचा देखील अभ्यास करा. थेरपिस्टचं देखील तुम्ही स्वतःवर करून घ्या. स्वतः सायकोलॉजिस्टकडे जा, सायकॅट्रिस्टकडे जा आणि आपलं नैराश्य, आपली चिंता, तणाव हे कमी करायचा आपण प्रयत्न करायलाच पाहिजे. कारण आपल्याला चांगलं आयुष्य जगायचं, आपल्याला सुंदर आयुष्य जगायचं, त्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा मानून घेणं हे योग्य नाही आहे. आणि प्रत्येकाने आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. बघा, ते मानसिक जे प्रोफेशनल लोक आहेत त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी देखील आपल्याला इंटरनेटचा आणि व्हिडिओचा, विविध पुस्तकांचा वापर होऊ शकतो. कारण तिथं का जायचं, त्या गोळ्या का घ्यायच्या, किती प्रमाणात घ्यायचं, कसं घ्यायचं, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, थेरपी कशी घ्यायची, ते देखील आपल्याला आपल्या व्हिडिओजमधून ह्याच्यामधून कळू शकतं. आपल्याला त्याची आवश्यकता किती आहे, किती मर्यादेपर्यंत आहे, ह्याचा सर्वांचा अभ्यास करण्यासाठी आपण नॉलेज घेणं गरजेचं आहे. आणि त्या नॉलेजमधून पुन्हा आपण त्या लोकांकडे जाऊन त्यांची मदत घेणं गरजेचं आहे. आणि ते काही कमीपणाचं नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की जे तणावांना, सर्वसामान्य तणावांना सामोरे जाऊ शकतात, त्यांनी देखील आपलं मानसिक आरोग्य जपण्याचं शेवटपर्यंत प्रयत्न करायला हवा. आणि आपण प्रयत्न करून देखील अपयशी होत असेल तर या लोकांचा आपण सल्ला घ्यायला हवा. परंतु या लोकांकडे गेल्यानंतर देखील आपल्याला स्वतःलाच वर्क करावं लागतं.
कारण आपण त्यांना कोऑपरेट करणं, त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणं, सहकार्य करणं हे फार गरजेचं आहे. त्यावर चालणं, त्यांनी जे सांगितलं आहे त्याच्या कृतीमध्ये आणणं, हे जोपर्यंत आपण स्वतः करत नाही तोपर्यंत होत नाही. म्हणूनच तर म्हणतात ना की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे इतर लोक फक्त आपल्याला मदत करू शकतात, त्यावर चालणं हे आपलं काम आहे. त्यांची मदत ही 15-20% आणि 80% मदत ही आपली स्वतःचीच आहे. त्यामुळे स्वतः आपण ठरवायचं की मला स्वतःत बदल करायचे आहे, माझं स्वतःचं मानसिक आरोग्य सुधारायचं आहे, कारण मला माझं आयुष्य सुंदर बनवायचं आहे. मानसिक आरोग्याकडे एका व्यापक दृष्टिकोनातून बघणं फार गरजेचं आहे. आपल्या आयुष्यासाठी, आपल्या जीवनासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. कितीतरी लोक दुर्धर आजारातून सुद्धा फक्त मानसिक आरोग्यामुळं, स्वतःच्या इच्छाशक्तीमुळे ते बाहेर पडलेले आहेत. तुम्ही स्वतःच बघितलं की विल पॉवरमुळं किती लोक पुढे गेलेले आहेत. अपंग असलेले किंवा ज्याला काहीतरी व्यंग आहे तर त्याच्यातून सुद्धा कसे बाहेर पडले, त्याची कितीतरी मोठी मोठी उदाहरणे आपण वाचलेलो आहोत. ते खोटं नाही आहे. म्हणजे मानसिक शक्तीमध्ये, मानसिक आरोग्यामध्ये इतकी ताकद आहे. मग आपण तर सर्वसामान्य, आपण आपलं आयुष्य सुंदर का नाही बनवू शकत? आपण देखील चांगला परफॉर्मन्स करू शकतो. आपण देखील आपल्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो. आपल्या नातेसंबंधांमध्ये तणाव दूर करू शकतो. मानसिक आरोग्य ज्याचं चांगलं आहे ना, त्याला एखादी गोष्ट नाही मिळाली तरीसुद्धा त्याला त्याचा काही हरकत होत नाही, त्याला तरीसुद्धा त्याचा काही त्रास होत नाही. आणि आपल्याला जी हवी असलेली गोष्ट देखील आपण मिळवून घेऊ शकतो. आपल्याला जीवनामध्ये काय आवश्यक आहे तर प्रेम, आनंद, मौन, हे पण आपण ऐकलेलं आहे. तर ते जर मिळालं तर आपलं आयुष्य सुंदर होऊन बनतं. त्याच्या पाठोपाठ पैसा पण येतो. ज्याच्याकडे भरपूर पैसे पण मानसिक आरोग्यच नसेल, सुख शांतीच नसेल तर काय उपयोगच नाही. तो खूप सक्सेसफुल आहे पण मानसिक आरोग्य चांगलं नाही आहे, तर तो त्याचा सक्सेस देखील खाली येऊ शकतं. नोकरी व्यवसायामध्ये पण त्याचा परिणाम होतो. बॉसशी वागताना त्याचं वागणं व्यवस्थित नसेल किंवा चिडचिड होत असेल किंवा बॉसच्या वागण्याचा त्याच्यावर परिणाम होत असेल, घरामध्ये येऊन तो पुन्हा घरच्यांच्या बायकोवर, मुलांवर संतापत असेल. म्हणजे मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. आपण छोट्या छोट्या उदाहरणांनी पण ते घेऊ शकतो. त्याचा सखोल असा विचार करणं फार गरजेचं आहे. म्हणूनच मानसिक आरोग्य जपायला शिका. मानसिक आरोग्यावर आधारित विविध पुस्तकांचं नॉलेज घ्या, व्हिडिओजचं नॉलेज घ्या, प्रोफेशनलचा सल्ला घ्या, त्याचा कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मानसिक आरोग्य खूप सुंदर होऊन जाईल. आणि मानसिक आरोग्याविषयी थोडंसं व्यापक दृष्टिकोनातून बघायला शिका. मानसिक आरोग्याचं खूप महत्त्व आहे. जेव्हा मानसिक आरोग्य सुधारेल तुम्हाला जीवनामध्ये सर्व मिळेल. मानसिक आरोग्य म्हणजे एक प्रकारचा खजिना आहे, तो एक प्रकारचा हिराच आहे असं समजा. ज्याला मानसिक आरोग्य मिळालं त्याला आयुष्यातलं सर्व मिळालं. आणि सर्व मिळवायचं असेल तर मानसिक आरोग्य देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य तसंच शारीरिक आरोग्य या सर्वांकडे निकोप दृष्टिकोनातून बघा आणि त्याचं महत्त्व पटवून घ्या. मला इतकंच सांगायचं होतं. धन्यवाद.